आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे परफेक्ट हॉटेल किंवा रेस्टॉरंट स्टाईल चिकन ठेचा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला एक लाईक, सबस्क्राइब आणि एक कमेंट नक्की करा। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी मी घेतले आहे अर्धा किलो चिकन। हा महाराष्ट्रीयन चिकन ठेचा इतका जबरदस्त टेस्टी बनून तयार होतो की तुम्ही एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा नक्की बनवून। सगळ्यात आधी चिकन मॅरिनेट करूया। यासाठी मी घेतला आहे मीठ, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद। आता मी घेतले आहेत 2 मध्यम आकाराचे कांदे लांब लांब शेपमध्ये कापून घेतलेले आहेत। हे आपण चिकनमध्ये मिक्स करूया। हळद, मीठ आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे जवळजवळ 20 मिनिटांसाठी मुरवत ठेवायचे। हा महाराष्ट्रीयन चिकन ठेचा चवीला खूप अप्रतिम होतो। चपाती भाकरी सोबत तुम्ही हे सर्व करू शकता किंवा पराठा नान यासोबतही ही रेसिपी खूप छान लागते। 1 चमचा मी घेतले आहे अद्रक लसूणची पेस्ट। आता यावर मी ठेवणार आहे 20 मिनिटांसाठी झाकण आणि चिकन 20 मिनिटं छान मुरवून घ्यायचे। आता या रेसिपीची सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे ठेचा। तर ठेचा बनवायसाठी इथे मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। जर तुम्हाला मध्यम तिखट बनवायचं असेल तर अर्ध्या मिरच्या या फिक्या आणि अर्ध्या मिरच्या तिखट असं तुम्ही घेऊ शकता। ठेचा बनवायसाठी गॅसवर ठेवला आहे मी तवा किंवा एक पॅन तुम्ही ठेवू शकता। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं तेल। आता याच्यामध्ये मी मिरच्या टाकून घेते। मिरच्या तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या। मिरच्या हलक्याशा परतून झाल्या आहेत। आता या मी साईडला करते आणि आता तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा जिरं पण तेलामध्ये छान परतून घेऊया। खमंग असे परतून घ्यायचे। खूप जास्त जिरं भाजायची गरज नाही। पूर्ण ठेचा जो आहे तो आपल्याला मीडियम भाजायचा आहे। आता जिरं आपलं छान तडतडलंय। आता याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे। लसूण आणि जिरं छान तेलामध्ये परतून घेऊया। आता तिन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याच्यासाठी आपल्या मिरच्या आणि लसूण छान परतून झाले। हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते। रेसिपी एकदम मजेदार आहे। यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आवडल्यास सबस्क्राइब करून आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आता ठेचा बारीक करण्यासाठी मी इथे घेतला आहे मिक्सर जार। त्यामध्ये सगळ्यात आधी टाकून घेणार आहे मूठभर कोथिंबीर आणि ठेचा पण आपला मिरच्या ज्या भाजल्या आहेत त्या पण छान थंड झाल्या आहेत। आता या पण मी या मिक्सरमध्ये जारमध्ये टाकून घेते आणि जाडसर असा ठेचा आपल्याला बनवून घ्यायचा पाणी न टाकता। आता मी जाडसर असा ठेचा मिक्सरमध्ये बनवून घेतला आहे। हवं तर तुम्ही ठेचा हाताने कुटून पण बनवू शकता। गॅसवर मी ठेवली आहे कढई। त्याच्या सगळ्यात आधी टाकून घेऊया थोडासा कढीपत्ता तडतडला की यामध्ये मी इथे घेतला आहे 1 मध्यम आकाराचा कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा। कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला की याच्यामध्ये आपण टाकूया ठेचा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्या तेलामध्ये छान खमंग असा परतून झाला आहे। चिकनही छान इथे मॅरिनेट होऊन तयार आहे। आता इथं हळद टाकली आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा हळद टाकायची गरज नाही। चिकन या ठेच्यामध्ये आता टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चिकन ठेचा तुम्ही चपाती किंवा गरम गरम भाकरीसोबत सर्व करू शकता। खूप मसाले किंवा वाटण घाटण न करता अगदी सोप्या पद्धतीने हा चिकन ठेचा तयार होतो। पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल आणि 2 पोळ्या तुम्ही नक्कीच जास्त खाल इतका छान चविष्ट हा चिकन ठेचा तयार होतो। बऱ्याचदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ही रेसिपी खाण्यासाठी खूप जास्त गर्दी असते, पण सेम त्याच हॉटेलसारख्या चवीचा हा चिकन खरडा आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो। रेसिपीची सर्व डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन नक्की चेक करा। आता मी याच्यामध्ये टाकला आहे थोडासा चिकन गरम मसाला। मधून चिकन थोडे हलवत राहायचे। आता या स्टेपला इथे मी टाकणार आहे थोडासा टोमॅटो। एक बारीक चिरलेला टोमॅटो मी इथे घेतला आहे। चिकन खरडा बनवताना यामध्ये मी अजिबात पाण्याचा उपयोग केलेला नाही। यामध्ये चिकनमध्ये जे पाणी सुटते त्यामध्येच मी चिकन शिजवले आहे।
जर तुम्हाला चिकन जास्त कोरडे किंवा कमी शिजलेले वाटत असेल तर अर्धा ग्लास पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता. गरम गरम ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा फुलके यासोबत हा चिकन खरडा खूप छान लागतो आणि एकदम झटपट 20 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते. खास करून महाराष्ट्रामध्ये हा चिकन खरडा बनवला जातो, पण सगळ्याच ठिकाणी हा चिकन खरडा खूप प्रचलित आहे. मधून मधून याला सारखे हलवत राहायचे. आता मी झाकण काढून बघते आणि काय मस्त तेल सुटले आहेत आणि तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त एकदम सुपर टेस्टी चिकन खरडा आपला इथे तयार होत आला आहे. खूप छान एकदम मस्त या चिकन ठेच्याचा सुगंध येतोय. मला तर हा चिकन ठेचा खूप आवडतो. तुम्हाला आवडतो की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर तयार झाला आहे आपला झणझणीत महाराष्ट्रीयन चिकन खरडा. गॅस बंद करायच्या आधी 2 मिनिटं मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स केली. तर तयार झाला आहे आपला महाराष्ट्रीयन चिकन ठेचा. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करा. रेसिपी आवडली तर आपल्या मराठमोळी A1 स्वप्नात किचनला एक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा.